महिलांनो, आपले आरोग्य आपणच जपा. कहाणी स्त्री कर्तृत्वाची. स्त्री ही घराचा आत्मा आहे. ती घराचा केंद्रबिंदू असते. तिच्या भोवती घराचे विश्व एकवटलेले असते. कुणीतरी म्हटलंय की ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. स्त्रियांवर संपूर्ण कुटुंब अवलंबून असते. त्या दृष्टीने तिचे आरोग्यही तितकेच सक्षम हवे. तिच्या आरोग्याबाबत आधी तिने स्वतः सजग असणे गरजेचे आहे. ती सर्वांसाठी सगळं वेळेत करते, पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते. ती स्वतःला सर्वात आधी गृहीत धरते, मग इतर का नाही धरणार? सध्याच्या धावपळीच्या युगात तिला स्वतःसाठी वेळ काढणं जरी मुश्किल असलं तरी दिवसाचा 1 तास तिने स्वतःसाठी काढायलाच हवा. ती मानसिकदृष्ट्या सक्षम हवी. ताणतणावात विरहित जगण्याची सवय माझ्या महिला भगिनींना लागली तर मन आणि शरीर निकोप राहील. उद्याची पिढी जर सुदृढ घडवायची असेल तर तिला लहानपणापासून जपायला हवं, कारण आजची मुलगी ही उद्याची माता आहे. तीच खरी देशाची संपत्ती आहे. म्हणून तिच्या आहारात सकस पोषक अन्नपदार्थ असतील तर ती सुदृढ होईल आणि भावी पिढीलाही सुदृढ बनवेल. आपण पाहतो, ज्यांना 2 वेळेचं जेवण मिळणं अवघड, त्या घरातील माता आपल्या बाळाला जन्म देण्याआधीपासून पोषक आहार घेतात. आणि दुसरीकडे मात्र सगळं असूनही फास्ट फूडवर भर दिला जातो. पर्यायाने आरोग्यसंपन्न बाळाची संख्या कमी होते. येणारी बालके काहीतरी आजार घेऊन जन्माला येतात. प्रत्येक घरातील मुलींचा, महिलांचा, एकूणच सर्वच स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे संपन्न असेल तर देशाची बांधणी चांगली होईल. प्रथिने, जीवनसत्वे, लोह हे घटक ज्या पदार्थांमधून मिळतात ते घटक आवर्जून आहारात समाविष्ट करावेत. दुपारी हंगामानुसार ताजी फळं खावीत. सकाळी चहाऐवजी शतावरी टाकून दूध प्यावे. रात्री हळदीचे दूधही शक्तिवर्धक असते. गावरान तुपाचा आहारात योग्य प्रमाणात समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, सुकामेवा, ज्वारीची बाजरीची भाकरी खायला हवे. फ्रीजमधील शिळे अन्न खाणे टाळावे. हल्ली नोकरीमुळे महिला काही पदार्थ फ्रीजरमध्ये साठवून ठेवतात. का तर ते स्वस्त असताना साठवून ठेवायचे आणि हवं तेव्हा अन्नपदार्थ बनवताना वापरायचे. पण त्याचा आरोग्यावर किती परिणाम होतो हे कुणी लक्षात घेतंय का? हे फ्रीजमध्ये साठवलेले पदार्थ खाऊन अप्रत्यक्षरित्या आजारांना निमंत्रण देण्यात येतं. आणि हे स्वस्ताईतले खाणे किती महागात पडते हे वेगळे सांगायला नको. त्यापेक्षा महिलांनी जेव्हा जे बाजारात सहज उपलब्ध होईल ते खावे आणि आरोग्याला सही सलामत ठेवावे. कोरोनाने तर एक प्रकारे खूप चांगल्या सवयी आपल्याला लागल्या आहेत. आधी आपण भाज्या धुवून खायचो, पण कोरोनापासून भाज्या स्वच्छ धुतल्या जात आहेत. काही जणींनी तर घराजवळच स्वतंत्र परसबाग केली आहे. स्वतःच्या परसबागेतील भाजी खाण्याचा आनंद निराळाच असतो. महिलांचे आरोग्य हे मासिक पाळीवरही अवलंबून असते. या काळात तिला आरामाची नितांत आवश्यकता असते, पण 91% महिलांना या काळात आराम मिळत नाही. या दरम्यान स्वच्छतेची काळजी घेणंही गरजेचं असतं, पण साधारण 50% महिला त्याकडे दुर्लक्ष करतात. या काळात काळजी न घेतल्याने अनेक आजार बळावतात. खरं तर परमेश्वराने, निसर्गाने आई होण्यासाठी मुलींना दिलेली मासिक पाळी हे एक वरदान आहे, पण गैरसमजामुळे त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. या काळात महिलांची मानसिकता नाजूक झालेली असते. तिला घरातील सर्वांनीच समजून घ्यायला हवे, पण तसे होत नाही. या उलट या काळात तिचे मासिक खच्चीकरण झाल्यास त्याचा परिणाम तिच्या शरीरावर होतो. म्हणून या 4 दिवसांत तिला घरकामात सर्वांनी मदत करायला हवी. तिचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंब सुस्थितीत राहते. ती आजारी राहिली तर घराचे आरोग्य बिघडते. म्हणून आपल्या घरातील सर्वच महिलांची काळजी घेणं क्रमप्राप्त आहे. महिलांनी सकाळी योगासने, प्राणायाम, ध्यान करायला हवे. योगासनातील विविध प्रकार प्रशिक्षित व्यक्तींकडून शिकायला हवेत, कारण योगामुळे शरीर लवचिक आणि मन ताजेतवाने राहते.
आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वर्कआउट चालणे या सवयी असणे स्वतःसाठी खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर कामाच्या मध्ये थोडं थांबणे, विश्रांती घेणे हे खूप गरजेचे आहे. सलग काम केल्यानेही खूप थकवा येतो. दिवसभरात 4-5 लिटर पाणी प्यायला हवं. तसेच काही व्यसनांसारख्या सवयी असतील तर त्याही बंद करायला हव्यात. स्वयंपाक बनवताना आनंदी विचार केले आणि जेवतानाही कृतज्ञता भाव जागरूक ठेवून जेवले तर जेवण पूर्ण ब्रह्म होते. अन्नपूर्णा मातेचे ऋण मानत जेवणाचा आस्वाद घेतला तर प्रत्येक घास हा महाप्रसाद बनतो. हिरव्या, कच्च्या, लाल अशा सर्व प्रकारच्या भाज्या आहारात असायला हव्यात. महिलांचे आरोग्य हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हीही महिला काही अशा अडचणींमध्ये असाल किंवा तुम्हालाही काही असे अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.